नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 16 मार्च 2026. तर बघा मित्रांनो, 2026चा तो जून ते ऑक्टोबर या 5 महिन्यात जो आपल्याकडे पावसाळा होतो, आता जून ते सप्टेंबरच होता, पण आता जून ते ऑक्टोबर होतो. तर यामध्ये कसा पाऊस असेल ते आपण त्या मॉडेलच्या जसं जसे अपडेट येईल तसं बघू. परंतु जो काही सध्या शेतकरी घाबरले, द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक, हरभरा, गहू उत्पादक आणि सगळेच जे काही पिकं आहे ते शेतकरी घाबरलेल्या अवस्थेत आहे. परंतु लक्षात घ्या, जो काही मॉडेल फॉरकास्टिंग आहे, तर हा पाऊस संपूर्ण राज्यामध्ये होणार नाही. तर जरी प्रत्येक जिल्ह्यात पाऊस झाला तर तो अगदी तुरळक भागात त्या ठिकाणी पाऊस होणार आहे. सर्वदूर 2000 गावामध्ये जिल्ह्यात असेल तर 2000 गावात पाऊस होणार नाही. हा पाऊस कुठे होईल बघा. सध्या जर बघितलं तुम्ही तर ही जी बॉर्डर आहे, ही जी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ही जी बॉर्डर दिसते आपल्याला तेलंगणाची, तर ह्या बॉर्डरला जे काही गाव आहे, बेळगाव वगैरे ह्या भागामध्ये कर्नाटकचे, तर त्या भागात गारपीट वगैरे किंवा पाऊस हा या गोष्टी होत आहेत. कारण कमी दाबाचे क्षेत्र आहे. आता ते पुढील फॉरकास्टिंग नुसार ते 19, 20, 21ला ते वरच्या भागात जरी सरकलं तरी पण असं दिसतंय की बघा स्पॉटमध्ये इकडे गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, त्यानंतर अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली या भागापर्यंत या भागापर्यंत याच्यामध्ये 19 तारखेला, 19, 20, 21 तारखेला क्वचित प्रसंगी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर ह्या भागामध्ये काय होतं, इथं टेम्परेचर हे जास्त असतं. तर ह्या भागामध्ये कदाचित एखाद्या ठिकाणी गारपीटची शक्यता जाणवते. परंतु खूप मोठा पाऊस झाला आणि नुकसान होईल अशा पद्धतीचा पाऊस ह्या विदर्भाच्या भागात देखील तो आपल्याला होताना दिसत नाहीये. तर मित्रांनो, नंतरचा जो भाग येतो, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव, हा जो पट्टा आहे, तर ह्या पट्ट्यामध्ये देखील पावसाच्या शक्यता ह्या 19, 20 तारखेला दिसत आहे. परंतु त्या स्पेसिफिक नाही, दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होईल. परंतु नुकसान होईल असा पाऊस हा सगळीकडे होणार नाही. लक्षात घ्या, सगळीकडे होणार नाही. काही ठिकाणीच तो पावसाच्या शक्यता या जाणवतात. आता जो पाऊस खूपच कमी होईल असा जो भाग जर बघितला तर तो भाग नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे कोपरगाव पासून राहता शिर्डी या भागापासून पुण्याचा संपूर्ण भाग, सातारा आणि रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे खूप कमी दिसतं. हे मॉडेल आधारित. तसं सेकंडरी जर बघितलं तर अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड आणि सोलापूर हा जो भाग आहे, या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण हे खूपच कमी दिसतं. त्यानंतर मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये तो पाऊस दिसतो. तर ह्या भागातील शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आणि इकडे देखील मोठा पाऊस राज्यात होणार नाहीये. आता कसं असतं, सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ येतात, तर एका तालुक्यामध्ये जर 150-200 गाव आहे, तर 3 गावामध्ये जर गारपीट झाली तर ते व्हिडिओ स्प्रेड होतात, ते व्हिडिओ शेअर होतात आणि खूप मोठा पाऊस झाला असं आपल्याला भासवलं जातं. परंतु तो पाऊस हा मोठ्या भागात होणार नाहीये. सगळ्या शेतकरी वर्गाने त्याची काळजी करण्याचं काहीही कारण नाहीये. त्यामुळे निश्चिंत राहा. त्याच्यानंतर बघा, 19, 20 लाच पाऊस दिसतो. 21, 22, 23ला, 24ला पाऊस नाही. मात्र 25 तारखेपासून ते 28, 30 तारखेपर्यंत पुन्हा एकदा ढगाळ वातावरण या राज्यात खूपच ऊन, वातावरण खराब होण्याची शक्यता आहे. कदाचित 28, 29 तारखेला राज्यामध्ये ठिकठिकाणी स्पॉटेड स्वरूपात तो पाऊस होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. हा झाला अंदाज. आता आपण जो 2026चा पाऊस, ज्या 2-3 घटना ज्या सोशल मीडियावर ज्या चर्चा आहे की एलिनो, लानिना ह्याच्या घटना आहे, याचा पाऊस हा कसा असेल आपण ते त्या फेनॉमिनावरून समजून घेऊया. बघा मित्रांनो, सोशल मीडियावर ज्या चर्चा आहे की एलिनो, एलिनो, लानिना, ज्याला काहीही समजत नाही तोही एलिना म्हणतो, ज्याला समजतोय तोही एलिना म्हणतो. आता बघा, ज्याला समजत नाही त्याला लोक भुलवण्याचं काम करतात की कशा पद्धतीने एलिनोचा प्रभाव. एक थोडस दुर्दैवी असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका मोठ्या कार्यक्रमात सांगितलं की एलिनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी होईल. मला हसू येतं या गोष्टीचं की कुठल्याही स्वरूपामध्ये अगदी अजून तसे रिपोर्ट्स आपल्यापर्यंत आलेले नाही. फक्त एलिनो वाढू शकतो आणि सरकारने आधीच घोषणा केली की त्या ठिकाणी दुष्काळ पडू शकतो. असं नाही, तर मागील जो एलिनोचे डेटा बघून त्या ठिकाणी आपण सांगतो. आता जो आहे हा प्रशांत महासागर बघा, हा प्रशांत महासागर, हा सर्वात मोठा महासागर.
या प्रशांत महासागरातील जे काही टेम्परेचर मेजर केलं जातं निनो 3.4, हे जे आहे या भागामध्ये तापमान जर किती कशा पद्धतीनं तापमान मेजर केलं जातं आणि याच्यावरती ठरतं की अल्निनो. आता जर तुम्ही जर तसा विचार केला मित्रांनो, आता जे काही तुम्ही इंडेक्स बघता, जर त्या इंडेक्स नुसार जर तुम्ही स्क्रीनवर बघा एका कोपऱ्यात मी टाकतो की असे चार्ट आलेले असतात. बरेच लोक ते इंडेक्स स्क्रीनवर घेतात आणि ते नोआचे असतात, सीपीसीचे असतात. परंतु मित्रांनो बघा, त्याच्यावरती पाऊस कमी होईल की जास्त होईल असं आपण मेजर करू शकत नाही. कारण भारतीय इंडियन सब कॉन्टिनेंट बघा, हा इथे अरबी समुद्र, इथे बंगालचा उपसागर, इथे हिंदी महासागर. तर आता ह्या बाजूला जो काही नो 3.4 रिजन आहे, इथं काय होतं, इथं जर गरम पाणी झालं आणि इथे गार पाणी झालं, आता गरम गार होणे म्हणजे हे खूपच उष्ण होतं किंवा हे खूप थंड होतं असं नाही. तर ह्या भागामध्ये इकडे जर समुद्राचं तापमान हे 29 अंश सेल्सिअस असेल, तर इकडे ते 28 अंश सेल्सिअस असतं. त्यामुळे काय होतं, जे ट्रेड विंड जे असते, उष्ण वारे या ठिकाणी वाहतात आणि ते लो प्रेशर तयार होऊन अमेरिकेकडे भरपूर पाऊस पडतो. तर हा झाला एल निनोचा प्रभाव. त्यामुळे तर इथे लो प्रेशर तयार होत नाही आणि भारताकडे हा कमी पाऊस येतो. तर मित्रांनो बघा, आता ह्या काळात काय होतं की साधारणपणे जर तुम्ही जर तसं बघितलं तर ह्या वर्षी मात्र जो एलिनोचा प्रभाव दाखवतोय, परंतु याच गोष्टीवर आपल्याकडे बघा पाऊस दुष्काळ पडेल असं म्हणता येणार त्या ठिकाणी नाही. आपण त्या पुढच्या इमेज वरून बघूया. जसं भारतीय दक्षिण पश्चिम मान्सूनवरती एलिनोचा प्रभाव पडण्याची शक्यता असते, अजून एक शक्यता वैज्ञानिकांनी जे काही क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास करणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी युरेशियन स्प्रिंग स्नो कव्हर हा जो काही फेनॉमिना आहे याच्याबद्दल आता आपण बघूया. युरेशिया म्हणजे रशिया, आशिया आणि युरोप या 3 खंडांचा मिळून युरेशिया हा खंड बनतो. तर या युरेशिया खंडामध्ये जे काही हिमालयाच्या वरच्या भागामध्ये इथे जे बघा, इथे जे काही क्लाउड कव्हर असतं, तर साधारणपणे वसंत ऋतूमध्ये म्हणजे आताचा जो मार्च, एप्रिल आणि मे हा जो ऋतू असतो, या ऋतूमध्ये त्यात काही ग्रीष्म ऋतूचा भाग येतो. इथे जर बर्फ असेल तर या बर्फाच्या याच्यावर इंडिकेट केलं जातं की साधारणपणे इथे जर बर्फाचं कव्हर, स्नो कव्हर किती आहे, इथे जर तापमान जास्त वाढलं तर आपल्याकडे इंडियन ओशन डायपोल हा पॉझिटिव्ह होत असतो बघा या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्याकडे साऊथ वेस्ट मान्सून हा जोरदार पाऊस घेऊन येतो. त्याच्यामुळे सध्या जर बघितलं तर इथलं बर्फाचं कव्हर बरंचसं हे हटलंय या भागातील युरेशियन स्प्रिंग स्नो कव्हर. शास्त्रज्ञ लोक ह्याच्यावरूनच अंदाज काढतात आणि त्यानंतर स्कायमेट आणि जे आपल्याकडे आयएमडी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचे जे काही रिपोर्ट्स येतात एप्रिल महिन्यात की कसा पाऊस पडेल, तर ते ह्या गोष्टीवरून केलं जातं. तुम्ही जर बघितलं तर बघा, जून ते सप्टेंबर 2026 पावसाळा कसा असेल, याच्यामध्ये असं दाखवतंय की उत्तर भारतामध्ये हिमालय जर सोडला तर ह्या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश पर्यंत कमी पाऊस असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये चांगल्या पावसाची शक्यता, एक ऍव्हरेजली रेनफॉल होण्याची शक्यता आहे. इकडे खाली कोल्हापूर पासून हा जो भाग आहे दक्षिण भारतामध्ये, त्या ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता ही या मॅपवरून आपल्याला दिसते. ECMWF मॉडेलचं फॉरकास्टिंग आहे हे. तर याच्यानुसार असं दिसतं की जून महिन्यामध्ये जो पावसाळा सुरू होणार आहे बघा, तो कोणत्या भागात जास्त होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, तर तो गुजरात आणि राजस्थान ह्या भागात अधिक, आणि महाराष्ट्राच्या या उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या या भागात चांगल्या प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता ही जून मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसते. जुलै महिन्यामध्ये मात्र संमिश्र पावसाची शक्यता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसते. म्हणजे खूप पाऊस पडेल असं चित्र नाहीये. गुजरात, राजस्थानच्या भागात पाऊस दिसतो. इकडे दक्षिण भारतात देखील पावसाचा तुटवडा त्या ठिकाणी जाणवतो जुलै महिन्यामध्ये. इकडे फक्त उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा वरचा जो भाग आहे या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस म्हणजे दिसतो. थोडासा खंड देखील पडण्याची शक्यता ही जुलै महिन्यात दिसते. ऑगस्ट महिन्यात देखील बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही दिसतो. कुठेतरी या भागात एक लक्षात येतं की एलिनोचा प्रभाव वाढतो, त्याच्यामुळे ह्या भागातून आपल्याला लो प्रेशर येताना दिसत नाही. जून, जुलैमध्ये आणि ऑगस्ट मध्ये देखील आपल्याला दिसत नाही. या भागातच पावसाची शक्यता या चांगल्या दिसतात. सप्टेंबरमध्ये तापमान वाढून चांगल्या प्रकारच्या पावसाच्या शक्यता महाराष्ट्रात या सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वच मॉडेल दाखवतात. तर बघा, कॅनसिप्स जे मॉडेल आहे म्हणजे कॅनेडियन सीझनल टू इंटर अॅन्युअल प्रिडक्शन सिस्टम्स, या मॉडेलनुसार आपल्याकडे
साधारणपणे ह्या मॉडेलनुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता हे मॉडेल देखील दाखवत आहे. CFSV 2 नावाचं जे मॉडेल आहे ते लॉंग रेंज क्लायमेट प्रिडक्शन मॉडेल. तर हे मॉडेल कमी पाऊस त्या ठिकाणी भारतामध्ये या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात दाखवतं. आणि NNME मॉडेल देखील कमीच प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी दाखवतं. तर बघा मित्रांनो, हा जरा 2026चा अंदाज, हा अंदाज संमिश्र जरी असला तरी बघा चांगल्या पद्धतीचा पाऊस म्हणजे पिकांना जीवदान देईल असा पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. तर मी जे सांगितलं की एल्निनो 2006, 2009 आणि 2023चा डेटा पाहून मागील डेटानुसार जर एल्निनोचा अंदाज लावला तर त्या देखील चांगला पाऊस झालेला होता. आणि बघा त्यावेळेस इंडियन ओशन डायपोलची परिस्थिती ही कशावर अवलंबून असते, ते युरेशियन स्प्रिंग स्नो कव्हर त्या ठिकाणी हिमालयाच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे टेम्परेचर वाढायला सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्यात जर हिटचा गेला तर इंडियन ओशन डायपोल आपल्याकडे पॉझिटिव्ह होण्याचे 70% चान्सेस आहे. त्यामुळे आपल्याकडे पाऊस हा चांगला असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, समुद्रावर अभ्यास करणारे जे जागतिक मॉडेल ECMWF जसं युरोपियन सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फॉरकास्ट किंवा कॅनेडियन सिजनल अॅन्युअल प्रिडक्शन सिस्टम किंवा क्लायमेटिक फोरकास्टिंग सिस्टम, हे CFSVचं मॉडेल, NNME मॉडेल, हे मॉडेल वेगवेगळ्या ऍटमॉस्फिअरचा अभ्यास करतात आणि वेगवेगळ्या समुद्रांचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला फॉरकास्टिंग देत असतात. तर बघा मित्रांनो, याचाच एक अभ्यास घेऊन IMD आणि स्कायमेट सारख्या संस्था आपल्याला अंदाज देत असतात. पुढच्या महिन्यामध्ये 15 एप्रिल नंतर IMDचा अंदाज येईलच आपल्याकडे. परंतु बघा, त्यांचा अंदाज देखील असाच असेल की साधारण पाऊस म्हणजे 98 ते 99, 102% पर्यंत पाऊस होण्याचे चान्सेस हे आपल्याकडे आहे. हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. हा झाला लॉंग रेंज वेदर फॉरकास्टच्या मॉडेलनुसार मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून लक्षात घ्या, भारतीय इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये जो काही पाऊस येतो तो एका गोष्टीवर अवलंबून नसतो, तर तो सर्व MJO फेज जसं मेडन जुलियन ऑन्सलेशन असेल, एल्निनो सदर्न ऑन्सलेशन असेल, एल्निनो लानिनाचा प्रभाव असेल किंवा जे युरेशियन जे फेनॉमिना सांगितला मी त्या भागातील बर्फ किंवा इंडियन ओशन डायपोल, या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो बघा, आपले जे काही हवामानाचे अंदाज आहे हे जर सर्वांना आवडले तर ते सर्वांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ लाईक कराल. जे लाईक का करायचा असतो, लाईक केल्यानंतर युट्यूबचा अल्गोरिदम असतो की युट्यूब काय करते, तो व्हिडिओ स्प्रेड करते, ऑटो स्प्रेड करते. सगळ्यांना जे पाहत नाही त्यांच्याकडे आपला व्हिडिओ जात असतो. म्हणून लाईक देखील करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा आणि ते 1 लाखाचा भाग तुम्ही बना. त्याच्यामध्ये आपल्यासारखे जे शास्त्रीय अंदाज अशा पद्धतीने देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. तो शेतकऱ्यांना अगदी अतिशय अचूक माहिती भविष्यामध्ये येणाऱ्या जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या मी घेऊन येणार आहेच. धन्यवाद.